हॅलो नमस्कार, मी पायल. आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ. आणि हा आहे श्रावणातील शेवटचा श्रावणी सोमवार. शेवटचा आणि चौथा असं दोन्हीही एकत्र, कारण कधी कधी 5 श्रावणी सोमवार येतात, पण यावर्षी 4च श्रावणी सोमवार आले आहेत. आणि आज शिवमूठ आहे, जवस. आता कोणाकोणाच्या जव वाहतात, पण मी लहानपणापासून जे बघते ते जवसच वाहिले जातात. आणि त्याच्या मागेही कारण असतं जवस वाहण्यामागं. पूजेची सगळी तयारी करून घेतली आणि मग म्हटलं आता पूजा करून घ्यावी. आणि आज शेवटचा होता, तर असं पूजा मांडायलाही खूप छान वाटत होतं. झाले आता मग श्रावण झाला की मग आपले गौरी गणपती येतात. गणपतीची तयारी चालू होते. तशी गणपतीची तयारी गौरीची मी चालू केली आहे. गणपती तसं आमच्या इथं बसत नाही, गौरी बरोबरच आम्ही गणपती आणतो. तर पहिल्यांदा मी गणपती बाप्पाची पूजा करून घेते. श्रावणी सोमवार म्हटलं की अशी पूजा करायला खरंच खूप छान वाटतं. आणि आता हा शेवटचा आहे, तर मग सगळे व्यवस्थित रुद्राभिषेक करून मी आज पूजा करणार आहे. शेवटचा सोमवार महत्त्वाचा असतो. आता आमच्या गावाकडे तर खूप मोठ्या प्रमाणात उल्हासाने साजरा केला जातो. लापशी भात बनवला जातो या दिवशी. तर इथं तर काही एवढं नसतं, फक्त मंदिरात जाणार आहे मी. आणि आज उशिरा जाणार आहे थोडंसं मंदिरात, कारण सकाळनं खूप घाई होती. नंतर मग निवांत गेलं म्हणजे मंदिरात थोड्या वेळ बसून मीही येतं. तर महादेवांची हे मी अभिषेक करून घेतला. आणि आज मी कच्चं दूध ठेवलं नाही, पंचामृताने अभिषेक केला. आणि बेलपत्र घेतलं आणि त्याच्यावर आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची. तुम्ही तांदूळ घेतलं तरी चालतात. आणि त्याच्यावर आपल्याला पिंड ठेवायची. आणि हा रुद्राभिषेक चालू असताना असं किती छान वाटतं. आणि इकडं आपलं मंत्र चालू असतात, पठण चालू असतं आणि ते पाणी पडतं. ते खूप असं छान वाटतं बघायला. आणि आता आहे ना, मी बेलाला चंदन लावला आहे आणि त्याच्यावर आपल्याला पिंड ठेवायची. आणि आपल्याला त्याला अष्टगंध भस्म लावून घ्यायचं आणि बेलपत्र वाहून घ्यायचं. आता तुमच्याकडे जेवढे बेलपत्र आहे तेवढे तुम्ही वाहू शकता. एक असलं तरी तुम्ही 108 वेळेस नामस्मरण करून तेच वाहू शकता. आता मी आणले आहेत, म्हटलं 4च आहेत सोमवार, तर बेलपत्र 108 वाहिलेले चांगले असतात, म्हणून मग मी जर सोमवारी 108 बेलपत्र घेऊन येते आणि तेवढे वाहते. तर ते मला खूप छान वाटतं आणि तेवढी सेवा आपण करायला पाहिजे महादेवांची. तर आता इथे बेलपत्र वाहून घेते आणि सगळे बेलपत्र वाहून घेतले. आणि आता ते बेलपत्र आपल्याला बाजूला सारायचे आणि महादेवांना आपल्याला जवस व्हायचे आहे, शिवमूठ व्हायचे आहे. आणि त्यांना आपल्याकडे जे वस्त्र आहे ते घालायचं. तर अशी पूजा केली ना तर दिवसही छान जातो आणि बघायलाही छान वाटतं असं. तर इथं जवस दाखवते मी तुम्हाला. आणि ते जवसने आपल्याला 3 वेळेस शिवमूठ करायची. तुम्ही थोडंसं ओलं करायचं, जास्त ओलं केलं तर ते हाताला चिटकून बसतं, त्यामुळं जास्त जवस ओलं करायचं नाही. कारण जवसामध्ये आहे ना असं चिकटपणा असतो, त्यामुळं तुम्ही जास्त ओलं करून टाकू शकत नाही, कारण त्याला लाळीसारखा तयार होतो. त्यामुळं जवसाला पाणी जास्त लागत नाही. त्यामुळं मग मी थोडंसंच पाणी 1-2 थेंबच टाकले आणि नंतर शिवमूठ वाहून घेतली. आणि शिवमूठ तुम्ही घरी वाहिली तरी चालते, आणि जर तुम्ही जाणार असाल तर मंदिरातही जाऊन वाहू शकता. आणि दोन्हीकडे वाहिली तरीही चांगलंच ना. तर अशी शिवमूठ मी वाहून घेते. आणि आपल्याला मंत्र तर म्हणायचा आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वर देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा. आता कोणी कोणी पुढचंही म्हणतं, सासू सासरे धीर जावा. सोमवार होता तर पूजा करून घेतली.
आणि मी आहे ना संडेलाच गेले होते शॉपिंगला. तर काही शॉपिंग मी आधीच्या संडेला केली होती, पण म्हटलं एकदा सगळं तुम्हाला दाखवावं, जेवढं घेतलंय तेवढं. थोडं दोन दोन दाखवण्यात काही अर्थ नाही, म्हणून जेवढं घेतलंय दाखवेल. आणि अजून काही घेतलं तर तेही मी नक्की दाखवेल. तर अशी मी शॉपिंग केली आहे. आता ही पितळेची थोडीशी शॉपिंग केली आहे. आणि नंतर मग गौराईसाठी अजून साड्याही घेतल्या आहेत. साड्या आम्ही दोघी जावा आहेत, तर मग सेम घेतल्या, म्हणजे गौरीला सेम साड्या होतात. आणि गौरीसाठी अजून गळ्यातले ते थोडंफार घेतलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते, तुम्हाला उघडून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं काय आहे. तर हे बघूनच असं छान वाटतं. आणि गौराईचा सण म्हटलं की त्याच्यात उल्हास खूप येतो. तर आहे आता किती 8 दिवस राहिला आहे आणि शुक्रवारी अमावस्या आहे. तर आता थोडेच दिवस राहिले आहे गौरी गणपतीला. आणि गौरी गणपती म्हटलं की आपल्याला खूप उल्हासाने आपण सगळ्या गोष्टी करत असतो. आणि तसंच मलाही खूप उल्हास येतो गौरी गणपती म्हटले तर. तशा गौरी गणपती माझ्या इथं नसतात, गावाकडे असतात. त्यामुळं आम्ही गावाकडे ज्या दिवशी गौरी बसतात त्या दिवशी जातो. आणि मग दुसऱ्या दिवशी तर सुट्टीच असते. आणि तिसऱ्या दिवशी मग गौरी विसर्जन होतात, त्या दिवशी आम्ही रिटर्न येतो संध्याकाळी. असं आमचं दरवर्षीचं शेड्यूल असतं. कधी कधी सुट्टी असेल तर मग एक दिवस आधी जातो. आता यावर्षी मी गावाकडं गौरीला जाते का नाही हे अजून कन्फर्म नाहीये. तरी पण ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी मी करते. कारण आम्ही दोघी जावा आहेत, त्यामुळे ज्या वर्षी मला काही प्रॉब्लेम असेल तर मग ती जाते, कधी तिला प्रॉब्लेम असेल तर मी जाते, आणि कधी कधी नसेल तर मग आम्ही दोघीही जातो, असं होतं. ह्या वर्षी माझं तसं आहे की मी जाऊ शकते का हे मलाच माहित नाही. तरी पण शॉपिंग आणि गौरीची तयारी करायची काय मी विसरत नाही. कारण मला नाही गेलं तरी गौरींसाठी काहीतरी घ्यायची इच्छा असते. तर ह्या वर्षी मी गौरीसाठी काय काय घेतलंय तुम्हाला दाखवते. आणि गौरीसाठी मला घ्यायला खूप उल्हास येतो. तर मी पहिल्यांदा दाखवते तुम्हाला गौरीसाठी घेतले. आणि पितळ मला तसंही खूप आवडतं, पण पितळ्याच्या गौरीपेक्षा मला शाडूच्या आवडतात. पण आता ठीक आहे, आमच्या घरात आहेत तर आहेत, आता ते का आपण मान्यच करावं लागतं. आणि आपले जे परंपरा आहेत त्या तर आपल्याला पाळावंच लागतात. आता ते कशामुळे आहेत ते मी जर गावाकडे गेले तर मग मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि या मुखवट्याला आहे ना मला सजवायचं आहे, त्यांना कलरिंग करायचं आहे, तोही व्हिडिओ मी टाकेल. आणि आता आणल्यापासून मला किती दिवस झालं मी विचार करते कलरिंग करेल, पण करणं काही झालं नाही. आता नक्की करेल, व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल कलरिंग केल्यानंतर. आणि खूप छान दिसतात कलर केल्यानंतर, असं तुम्हाला असं वाटतं आहे, पण बसवल्यानंतर खूप छान दिसते. आणि यासाठी मी आहे ना घरचीच आहे ना छोटीशी साडी नेसवणार आहे गर्लला. आणि बॉयजला मी श्रीचे नवीन कपडे घेणार आहे ना, तर श्रीला एखादा नवीन घेईल आणि तो घालेल, नाहीतर एखादा श्रीचा नवीन असेल तर बघणार आहे मी घरी आणि तोच घालेल यांना. तर असं ट्रेडिशनल ड्रेस घालायला पण त्यांना छान दिसतील. पण आता तर जेवढी माहिती मला आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगते. आणि ही एक महाभारत उरली घेतली आहे. ही महाभारत उरली, ही 14 इंचची आहे. खूप हेवी पण आहे आणि छान आहे. ही मी आहे ना गौरी आपल्या आणतो ना, तर ते गौरी आणण्यासाठी मला पितळेचं काहीतरी पाहिजे होतं, म्हणजे गमेल असं असावं, ताट असावं मोठं असं होतं. तर परत म्हटलं दोन्ही उपयोग होतील. हे फुलं ठेवण्यासाठी आपण नाही का दिवाळीत ते डेकोरेशन करण्यासाठी हे छान वाटेल, आणि नंतर गौरी समोर हे डेकोरेशन करायला चांगलं वाटेल, म्हणून मग मी उरली घेतली. म्हणजे आणतानाही उपयोग होईल आणि असंही होईल ना. माझ्या पूजा ते असतात, पूजेमध्ये आपले सण असतात, काहीही असतं, तेव्हा उरली उपयोग येते. दिसायला खूप छान दिसते ही उरली, त्यामुळं मग उरली एक घेतली आहे. उरली पण हेवी आहे चांगली. आणि मला पितळेच्या गोष्टी आवडतात म्हणून मी शक्यतो घ्यायला जाते, महाग असतात तरी पण. आणि त्यानंतर आता गौरीसाठी मी साड्याही घेतल्या आहेत. तर ही अशा साड्या घेतल्या आहेत. तर आम्ही दोघीने सेमच घेतल्या आहेत. ही जाऊबाईनं घेतली आहे, म्हणजे आम्ही दोघीनं मिळून 2 सेम घेतल्या, म्हणजे गौरी छान सेम 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 दिसतात. मुनिया पैठणी आहे, मी तुम्हाला एक उघडून दाखवते. आम्ही ही गौरीसाठी आहे ना, मी गौरींचे पिल्लू घेतले. पिल्लू म्हणजे बाळ घेतले, बाळ, हे गौरीचे बाळ.
असे छान बाळ आहेत. तर हे पितळेचे आहेत. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे पितळेचे का घेतले असते. तर याच्या मागे ही स्टोरी आहे आणि गणपतीची स्टोरी आहे आणि या पितळेच्या गौरीची पण स्टोरी आहे. तर गणपतीची स्टोरी काय आहे मी ते तुम्हाला पुढे सांगेल येणाऱ्या व्हिडिओमध्ये, जेव्हा हे व्हिडिओ येतील तेव्हा. आता तुम्हाला मी गौरीची सांगते. तर आमच्या घरी आहे ना पितळेच्या गौराई आहेत, म्हणजे सासूबाईच्याही पितळेच्या आहेत, माझ्याही. आता माझ्या घेऊनही आता 3 वर्ष झाले असेल. तर माझ्याही पितळेच्या आहेत. आमच्या घरी आहे ना शाडू मातीच्या गौरी चलत नाही, म्हणजे आमच्या भाऊकीतच कोणाच्या नाहीयेत. त्यामुळं मग ज्या लग्न होतात तेव्हा सगळ्यांच्याच पितळेच्या गौरी येतात. त्यामुळं मग माझ्याही पितळेच्याच गौरी आहे आणि माझ्याकडे पितळेच्या गौरी होत्या. आणि मग पितळेच्या गौरी असल्यावर बाळही पितळेचेच लागणार. आणि मी पितळेच्या जेव्हा गौरी घेतल्या होत्या तेव्हा माझ्या लक्षातच आलं नाही. मी तेव्हा गणपती घेतला पण बाळ घेतली नाहीत. तर मी गणपती घेण्याच्या ऐवजी बाळ घेतले असते तर जमलं असतं, पण माझ्या तेव्हा लक्षात काहीच आलं नाही. आणि आता असं वाटलं की सगळ्यांच्यात नाही का बाळ असतात, सगळ्यांच्या गौराई बरोबर त्यांची बाळ हे असतात. तर त्यामुळं मग यावर्षी मग बाळ घ्यायचा विचार केला मी की ते दुकानात आहे ना एवढी असं काही बघावं काय हे कळतच नाहीये. तर ही अशी लाइनिंग आहे आणि ही अशी बुट्टी आहे, तुम्हाला दिसत असेल मी वाटले. आणि छान आहे, मुनिया पैठणी आहे ही. म्हटलं आता ट्रेडिशनल होईल परत. आणि गौरीला अशा साड्या छान दिसतील. आणि गावाकडे ना आमचे असे भडक कलरच आवडतात, असं फेंट कलर एवढे आवडत नाहीत. मग असं म्हणतात की का असे कलर आणलेत. त्यामुळं मग घेतानाच आहे ना आम्ही असं छान वाटावे त्यामुळे अशी घेतली. याचा पदर असा आहे पण कलर खूप छान आहे, फ्रेश आहे, पिंक कलरच आहे. असंही माझ्याकडे ना पिंक कलरच्या जास्त आहेत, पण मी बाजारात गेल्यानंतर मला पिंकच कलर जास्त मिळतो आणि मला तोच आवडतो, हा मुद्दा होतो. तर आणि मुनिया ही माझ्याकडे ऑलरेडी होती, पण म्हटलं चला गौराईसाठी अजून पण पॅटर्न थोडस वेगळा होता म्हणून मग ही घेतली आम्ही. ही लाइनिंगची आहे आणि जरा युनिक वाटली, जरा लाइनिंगच्या एवढ्या मिळत नाहीत त्यामुळं. आणि ट्रेडिशनल आहे त्यामुळे छान वाटत गौरींसाठी. आणि गौरींसाठी अजून गळ्यातलेही घेतले. आणि गौरीची शॉपिंग अजून चालूच आहे, काही संपतच नाहीये. कारण म्हटलं परत गर्दी थोडीशी गणपती बसल्यावर कमी होते, तर त्यामुळे मग नंतर घ्यावं. तर गौरीसाठी मी घरात ऑलरेडी होते तरी पण मग अजून एक घ्यावं म्हटलं म्हणून असे हार एक घेतलेत गौरीसाठी. असे दिसतात, तुम्हाला जवळून दाखवते. हे एक घेतलाय आणि अजून एक, म्हणजे 2 गौरीला 2 असे 2 हार घेतले. आणि हा एक असे 2 घेतले, 2 गौरीसाठी 2. आणि हे आता जरा युनिक आले आहेत. आता म्हटलं तेच जुने पण होते माझ्याकडे गौरींसाठी, पण म्हटलं चला या वर्षी काहीतरी थोडस नवीन घ्यावं गौरीला. अगोदर मी ठरवलेलं मोत्याचंच घालायचं. आणि हा मोत्याच्या वरून लक्षात आलं माझ्या की गौरींसाठी मी नथाही बनवणार आहे आणि मला मोठ्या मोठ्या छान नथा बनवायच्या आहेत. तर बघू आता त्याही बनवून घेईल मी. आता गौरी येण्यासाठी आता 14 दिवस राहिले, बाकी 14-15 दिवस राहिले आहेत. तर 14-15 दिवसात मी करेल नथाही. आणि अजून गौरीच्या मागे आहे ना मला असं केळीचा ट्रेडिशनल पाहिजे होतं पडदा. तर असं केळीचा पडदाही मी घेतला आहे. आता हा ऑनलाईन नाही मागवला, मला तुळशीबागेत मिळाला त्यामुळं मग मी तिथंच घेतला. म्हटलं ऑनलाईन मागवा परत नाही व्यवस्थित आलं तर रिटर्न करा. तर मला तिथं छान वाटला. हे वरची साईड आहे आणि हे खालची साईड. आणि मला असं केळीची पानं प्रॉपर दिसले पाहिजे होते त्यामुळे मग मी असा घेतला. आणि फ्रेश कलर एकदम फ्रेश आहे, गौरीच्या मागे लावण्यासाठी छान वाटेल म्हणून मग हा एक घेतलाय. आणि अजून मी फुलाच्या माळा ते थोडेसे घेतले आहेत, त्या घेतल्यात पण ते गेल्या जाऊबाईकडे. बघू आता अजून
शॉपिंग केल्यानंतर तेही तुम्हाला दाखवेल की मी काय काय शॉपिंग अजून केली आहे. आणि बघू अजून जायच्या अगोदरपर्यंत मी काय काय अजून घेते. अजून माझ्या डोक्यात आहे की मला अजून एक गळ्यातलेच सेट घ्यायचा आहे. तर बघू 8 फूट आहे. तर मला गौराईच्या मागं 8 फूटच पाहिजे होता, कारण आपण गावाकडे आहे ना जे कॉट असतात जुन्या पद्धतीचे ते जरा लांब असतात, त्यामुळं मग त्याला जरा थोडंसं लांबसर पाहिजे. आणि आम्ही कॉटवरच गौराई बसवतो, त्यामुळं मग म्हटलं 8 फूट पाहिजे. आणि हे खूप मोठा आहे. ऑनलाईन घेतला तर जरा असं वाटतं की अपूर्ण आला तर काय करायचं, म्हणून मग मी ऑफलाईनच घेतलाय. तर अशी आहे आजची शॉपिंग. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि गौराईचे रिलेटेड तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील तेही नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान छान व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून